शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखा वेळ मोगरगाव यांच्या वतीने आमच्या शाळेला एक छोटीशी आणि जी आवश्यक होती अशी एक वस्तू देण्यासाठी या ठिकाणी त्या शिवसेना शाखेचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। मी शाळेच्या वतीने त्यांचं प्रथम शब्दसुमाने स्वागत करतो। या ठिकाणी या शिवसेना शाखा वेळ मोगरगाव यांच्यातर्फे या ठिकाणी उपस्थित असलेले त्या वेळ मोगरगावचे गाव प्रमुख माननीय श्री रामचंद्र शिगम या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे गुरुजींना विनंती करतो। शाळा ही आतापर्यंत या शाळेचा इतिहास आहे आणि मला वाटतं माझा परिचय बऱ्याच जणांना तर काही ठराविक 2 लोकांनाच मी ओळखीचा आता आहे, पण तुमची माझी ओळख तुम्हाला करून देणं हे क्रमप्राप्त मी समजतो। त्यामुळे माझी पहिली ओळख करून देतो की माझं गाव मूळ गाव आहे ते भुईकोटा, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला, आणि गेली 22 वर्ष मी एकाच शाळेत केंद्र शाळेत काम करतो, जवळ इतर केंद्र शाळेत। आणि त्यामुळे महेश भाऊ फक्त माझे ह्या गावचे पहिल्यापासूनचे मित्र होते, तर त्यांच्यानी ओळख माझी पहिल्यापासून होती, कारण ते सावडाला बऱ्याच वर्ष येतात, मी सावडाला 2 वर्ष काम केलं होतं, तेव्हा त्यांच्यानी माझा परिचय होता। ही शाळा घेण्यात म्हणजे मला खरं तर ही नशिबाने मिळाली शाळा आहे, कारण गेले 20-22 वर्ष मी त्या भागात काम करत असल्यामुळे माझ्याबद्दलचं कामाची पद्धत त्या भागातल्या सगळ्या लोकांना चांगलं ज्ञान आहे। मी जेव्हा या शाळेत गेलो त्यावेळी मी पहिलं घेण्यापूर्वी गुरुसरे सरांना फोन केला। गुरुसरे सर या शाळेत काम करत होते, त्यावेळी मी त्यांना पहिला फोन केला, तर म्हणजे गुरुसर बिंदास शाळा घ्या, काम करण्यासाठी खूप संधी तुम्हाला चांगली आहे, की तुमच्या माणूस या शाळेत आला तर निश्चितच शाळेच्या कार्याबल आणखी होईल। मी जेव्हा या शाळेत आलो त्यावेळी थोड्या गोष्टी मला काही गोष्टी या शाळेत खूप कमतरता काही जाणवल्या आता मधल्या काळात, कारण मी असं काही कोणाला आरोप करत नाही की का घडलं असं काही म्हणत नाही, पण काही गोष्टी कमी होत्या आणि मग आम्ही सुरुवात केली, महेश भाऊची चर्चा केली की आपल्याला काय काय करता येईल। आणि गेले 2 महिने म्हणजे आता येत्या 15 नोव्हेंबरला मला 2 महिने होतील या शाळेत आल्यानंतर, तिथपासून आम्ही बऱ्याच गोष्टी शाळेला करायला सुरुवात केली। पण हे करत असताना अजूनही काही गोष्टी खूप आहेत, कारण ही काही वर्षापूर्वी रंगरंगोळी झालेली शाळा एक सगळ्या नियोजन, कारण या जुन्या लोकांना पहिलं नतमस्तक व्हायला पाहिजे शिक्षकांना आणि तुमच्या सगळ्या ग्रामस्थांना, कारण वैभव त्यांनी उभं केलं होतं, पण वैभव उभं केल्यानंतर आज त्याची अवस्था अशी आहे की थोडासा पडका राजवाडा जसा एखादा असतो तशी थोडीशी अवस्था आहे। कारण काय आहे तर बऱ्याच गोष्टी रिपेरिंगला आल्या आणि लांजा तालुक्यातली जवळजवळ एक पहिल्या 5 ते 6 पटामधली ही शाळा आहे, म्हणजे आता लांजा तालुक्याच्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत, पहिली आदर्श शाळा, त्यामुळे ही तुम्हाला सगळ्यांना सगळं ज्ञान आहे। आणि त्यामुळे या शाळेत अजूनही काही गोष्टी कमतरता म्हणण्यापेक्षा पुन्हा त्या करायची गरज आहे, आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या पालकांचं सगळ्या ग्रामस्थांचं मला योगदान, आमच्या सगळ्या स्टाफ शाळेला बऱ्याच माणसांनी त्या महिन्याभरात काय काय गोष्टी केल्या ते पण तुमच्या कानावर घालतो। खरं तर आमच्या शाळेला जिथे मूर्ती ही आहे सरस्वतीची, पण अजून आम्हाला एक मातीची मूर्ती पाहिजे होती, सरस्वती पूजन जवळ आलं होतं, तर पालकर भाऊला मी रिक्वेस्ट केली जे आपला PSC जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी शाळेला एक मूर्ती दिली। त्याच्यात आमचे प्रकाश शिगम जे आहे ते प्रांत ऑफिसला कामाला आहेत बघा, त्यांनी आपल्या शाळेसाठी असे स्पीकर बॉक्स दिले, मशीन आपल्याकडे होतं स्पीकर बॉक्स होते, त्याच्यानंतर आपला ग्रामपंचायतीने आपल्याला प्रिंटर दिलाय, वायफायचा प्रिंटर आहे। माझे एक मित्र आहेत केंद्र प्रमुख पाचवंचे कॉलेज रिटायर झालेले आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला शाळेला वायफाय कनेक्शन पाहिजे, कारण आता सगळ्याच गोष्टी आम्हाला ऑनलाईनच करायला लागतात, त्यामुळे त्यांनी वायफायसाठी 5,000 रुपये काम दिले माझ्याकडे पाठवून, त्यामुळे ते वायफायचं कनेक्शन सोमवारी आपण शाळेला जोडणार आहोत, की इथून पुढे मुलांना पण आणि आम्हाला पण तेही वायफायचं कनेक्शन जोडलं जाईल। म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, पण अजूनही आमच्या शाळेला सगळ्यात महत्त्वाचा एक लॅपटॉप पाहिजे, गरज आहे की लॅपटॉप आपल्याला काम करायला वापरायला लागतो, तो आमच्या शाळेत नाही आहे आजच्या वेळेला। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही शाळेची रंगरंगोळी,
आणि हे करणं गरजेचं आहे. बाकीचं सगळं म्हणजे शाळेसाठी मुलांसाठी जे काय करायचं आम्ही जीव ओतून करणार आहोत, पण काही गोष्टी आमच्या हातात नसतात की ज्या आमच्याकडनं घेता येतात, आम्हाला मिळत नाही, ते तुमच्याकडनंच व्हायला पाहिजे अशी माझी एक विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे आपापल्या परीने असं काही लगेच सगळं होणार आहे नाही हे मलाही समजतंय, पण जिथे जिथे शक्य असेल एखादा शब्द तुम्ही टाकलात तर तुम्हाला कुठं ते उपलब्ध होणार आहे, तर तसं होऊन आणि या शाळेचं रंगरूप सगळं, कारण हे रंगरंगोटी करून मला वाटतं 10 वर्ष तरी झालेली आहे आणि ते पुन्हा ही नव्याने पुन्हा सगळी इमारत आणि सगळं ती छप्पर दुरुस्ती आहे, त्यासाठी शासनाकडून निधी मिळाला तर त्याचीही गरज आहे. दरवाजे खिडक्या सगळ्या खराब झाल्यात, कारण आम्ही आलो त्यावेळी टेबल सगळे कोणत्या खराब झाल्या होत्या त्याही आपण रिपेअर करून घेतल्या, त्या सगळे टॉप खराब झाले होते ते पण प्लायवूड लावून त्याच्यात त्याला सनलाईट लावून तेही तयार करून घेतलं. पण ह्या महिन्याभरात 2 महिन्यात आम्ही खूप काही गोष्टी करतोय. अजून शाळेला ही लादी आहे, पण काही वर्गात ही आता एक समोर जी दिसलेली आहे तो कोबा आहे, म्हणजे अशा काही गोष्टी करण्यासारख्या खूप आहे. त्या जरा भौतिक सुविधा शाळेच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत म्हटलं तर आम्ही फोकस त्यांच्या गुणवत्तेवर जास्त केलेला आहे. म्हणजे आता एक महिन्याभर म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदयाची निवड असेल मुलांची, पुढच्या वर्षी यंदा बदलते, पुढच्या वर्षी 4थी, जसं तुम्ही आपल्या काळात होतं 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती होती, मधल्या काळात ते बदललं होतं, 5वी आणि 8वीला झालं होतं. यंदाच्या वर्षी दोन्ही परीक्षा एकाच वेळी आहे, म्हणजे यंदा 4थीला पण शिष्यवृत्ती आहे, यंदा 5वीला पण शिष्यवृत्ती आहे आणि यंदा 7वीला पण शिष्यवृत्ती आणि 8वीला पण. पुढच्या वर्षी मात्र 4थीला शिष्यवृत्ती असेल आणि 7वीला शिष्यवृत्ती असेल, म्हणजे 5वी आणि 8वी पुढच्या वर्षी कॅन्सल होईल. यंदा मात्र ते 1 वर्षाचा गॅप जाऊ नये म्हणून त्यांनी दोन्ही वर्षी यंदा ते घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे गुणवत्तेवरती पण आम्ही भर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार आहोत. सकाळी 9 वाजता सुरू होतोय क्लास आमचा सोमवारपासूनचा 9 ते संध्याकाळची अडचण काय आहे, बरीचशी मुलं आमची लांबून येतात, त्यामुळे संध्याकाळचा क्लास घ्यायला काही लोक पालकांनी म्हणाले की संध्याकाळचा घेऊ नका सर, सकाळचा तुम्ही क्लास घेऊ शकता, सकाळी 9 वाजता आपला रुटीन सुरू होईल. अशा प्रकारे आम्ही त्याकडे तिथेही भर देणार आहोत. आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आणि सगळ्यांना आम्हाला मिळावा अशी एक रिक्वेस्ट करतो आणि थांबतो. धन्यवाद. करतील, परंतु मार्गदर्शन करण्यात नक्कीच मी काही मोठा नाही, तेही जे सुस्त आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आज आम्ही या आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा भेड नंबर 1 या शाळेचे माजी विद्यार्थी, अगदी 1990च्या दशकात आम्ही या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या काळची आमची शाळा आणि आत्ताची शाळा यात अगदी बराच काय फरक आहे आणि ह्या गोष्टी बदल हा दिवसांदिवस नक्कीच व्हायला पाहिजे. सर आमच्या त्या काळामध्ये अगदी अवतीभोवती म्हणत नाही जे काय आता दिसतं तटबंदी वगैरे आता प्रकार काहीच नव्हता. अगदी थोडंफार कुठं तरी अंगणामध्ये झाडं झुडपं जांभीची कलमाची झाडं अशी होती. त्या काळाच्या आमच्या आटले सर, आटलेबाई, नवादेबाई अगदी म्हणजे जसे ना आज आम्हाला आमचे माजी प्रिन्सिपल महेश शिगम यांच्या सांगण्यानुसार कामावरती आलं, मोरे सर जे आता आलेले आहेत आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा जो शिकवण्याचा किंवा शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याशिवाय लावडे सर आणि इतर जो आता लाभलेला स्टाफ हा अतिशय शोधणं आणि आपलेपणाने बघणारा हा असा स्टाफ आहे. तरी आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे या शाखेच्या वतीने भेदभावच्या वतीने तुम्हा सर्व शिक्षक वर्गांचा आम्ही शाखेच्या वतीने शाब्दिक आभार मानतो. आणि जी सध्या आपल्या शाळेमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासते ती तुम्ही तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. आमच्या माध्यमातून जे आम्हाला शक्य होईल ते तुम्हाला आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो, असं तुम्हाला आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. त्याचबरोबर अधिक बोलण्यासारखं म्हणत खूप असतं, परंतु बोलण्याला वेळेला एक बंधन असतं, त्या कारणाने मला इथं मी थांबलं पाहिजे असं म्हणतो. तरी पण आमच्या वतीने तुम्हाला केव्हाही काही गरज भासेल तर तुम्ही आम्हाला एक नागरिक म्हणून, शाळेतला माझे विद्यार्थी म्हणून केव्हाही आम्हाला अगदी आम्ही येण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या संपूर्ण पुढे वाटचाली शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि शिवसेना शाखा भेळ मोगरगावच्या वतीने आज या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप म्हणजे पोडियम या ठिकाणी वितरण होत आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आमच्या गावचे गावप्रमुख राम शिगम, आमचे गाडी काका, आमचे शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख आणि शिवसेना शिवसहकार सेनेचे उपविभाग संघटक उमेशजी पडेलकर, आमचे सर्व नरेश शिगम, उपस्थित
महेश सिगम, उपस्थित सर्व या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मित्र. खरं तर शिवसेनेची स्थापना 19 जून 1966ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच्यासाठी घातली होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असलेले अन्याय, त्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. आणि शिवसेनेचा एक मूळ मंत्र आहे की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण, याच्या माध्यमातून आपण ते काम करत असताना मला या ठिकाणी या आमच्या गावातल्या लोकांनी म्हणजे या ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये जाण्याची संधी 2012ला, आणि त्याच्यामध्ये 2012ला जात असताना मी सभापती झालो. त्याच्यानंतर परत 2017ला निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या आल्या, त्याच्यामध्ये आरक्षण बदललं आणि माझ्या मिसेसला पुन्हा तिथे संधी आज लोकांनी दिलेली आहे. तिथे आमचे भुसाळी असतील, आमचे माझे शिक्षक जे मला ज्यांनी शिकवलं होतं, आमचे जोईल गुरुजी ते, त्याच्यानंतर हसनकर होते, त्याच्यानंतर आपले लाडगुरुजी होते, आणखीन मला आणखीन पाटील ते नंतर आले ते. तर अशा शिक्षकांनी या ठिकाणी मला म्हणजे इथूनच आम्हाला चालणार, त्याच्या माझ्या सुरुवातीतून आहे आणि त्याच्याबद्दल एक श्रद्धा असताना म्हणजे मला सुंदर पाठिंबा होता. ते आमचे दिलीपभाऊ परसुळे देसाई, तर त्यांनी आता त्या आमच्या पक्षामध्ये राहिल्याने आम्ही त्यांनी बरोबर या ठिकाणी चांगलंच काम केलं. त्या मला वाटतं या शाळेची 2000 जेव्हा पहिली तालुक्यातील आदर्श शाळा होती ती शाळा जिल्हा परिषदची, असं आणि अनेक तिथे बागाय होत्या, परत बरेचशी कामं माझ्याकडून यांनी करून घेतली होती या लोकांनी. त्या असणारे जे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील किंवा तिथं सगळे ग्रामस्थांनी पाठीमागे पंप असे बरेच गोष्टी सांगितली. कंपाऊंड हे सगळं आपण आपल्या माध्यमातून आपण ते कामं केली आहे. आणि यापुढे आपल्याला सांगतो, जर ह्या लोकांनी संधी दिली तर आपण खरोखर काम करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मंथनला आहेत आणि सगळे शिष्यवृत्ती आणि नवोदय. ठीक आहे, सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, या गावाचं नाव, या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावे अशा प्रकारचे आम्हाला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. काम तो जय हिंद, जय महाराष्ट्र. होता महेश भाऊंचं या शाळेसाठीचं योगदान खूप मोठं आहे. मी आल्या 1.5 महिने बघतोय, ज्या ज्या गोष्टीची गरज अर्जंटली लागते तर पहिला कॉल आम्ही त्यांना करतो, मग ते आम्हाला काही गोष्टी सुचवतात. त्यामुळे आणि त्यांचीच मिसेस आमची व्यवस्थापनची अध्यक्ष सुद्धा आहे, त्यामुळे त्यांचं योगदान खूप या ठिकाणी मोठं आहे. आणि सगळेच लोक आम्हाला या ठिकाणी आल्यापासून बघतोय तर मदत करतात. आज तुम्ही एक शाळेची महत्त्वाची गरज पूर्ण केलात. या शाळेच्या वतीनं या शाळेचा आत्ताचा सध्याचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणजे मॅडम रजेवर असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले, माझी ओळख झाली, त्यामुळे प्रत्यक्ष आमचे साहेबांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण टीमचं या शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आणि यापुढे इथून पुढे तुम्हाला जसं जसं सुचेल, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतील की हे शाळेत व्हायला पाहिजे, तुम्ही 100% आम्हाला सांगा, आम्ही 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद.